तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू ही मालिका आता वेगळ्याच रंगात आलेली, कारण आता या मालिकेत आपल्याला खूप मोठे ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आणि आता आपल्याला एक वेगळीच मंजिरी वाघमारे पाहायला मिळणार आहे, कारण आता ती सुरवे असते पण आता ती पहिली जशी काही वाघमारे असते आता तशी वाघमारे आता आपल्याला या मालिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. कारण आता मंजिरी स्वतःला वेगळं करणार आहे, स्वतःला बदलणार आहे आणि स्वतः म्हणजे जी काही ती आत्ता होती ती आत्ता तशी राहणार नाही आणि ती आता वेगळ्याच रूपात आपल्याला या मालिकेत दिसणार आहे. आता मग तिचं हे रूप आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे आणि ती काय काय बदल करते आणि नक्की तिचा हक्क कसा ती बजावते हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर मग आता मंजू फोर व्हीलर घेऊन इकडे स्टेशनमध्ये चौकीत आलेली असते आणि ती पूर्वाला आवाज देते की पूर्वा पाटील मॅडम इकडे. आणि तिच्यासमोर अशी थाटात उभी राहते आणि आता तिने सत्याला बेड्या घातलेल्या असतात. आता मग ती म्हणजे मंजू स्टेशनमध्ये चौकीत येते आणि पूर्वाला अशीच एक कानाखाली वाजवते आणि चुटकी वाजवते. आता हे पूर्वाचं स्वप्न असतं, म्हणजे पूर्वाला असं वाटतं की मंजूने आता आपल्या कानाखाली दिले. तर मग आता मंजू तिला बोलते आता जे बघितलं ना ते वास्तवात उतरायला वेळ नाही लागणार म्हणून. आणि एवढं असं ती बोलते कारण आता हे पूर्वाचं स्वप्न असतं. पूर्वाला असं वाटतं की खरंच हिने माझ्या कानाखाली दिली, पण हा सगळा तिचा भास असतो. आणि मग आता इकडे ते दोघं म्हणजे मंजू आणि सत्या लगेच आता चहा प्यायला येतात. आणि मग आता तिथं असं जे होतं की आता ते बघून आपल्याला वेगळंच असं वाटेल. आता ते तर इकडे चहा प्यायला आलेलं असतात आणि आता पप्याच्या टपरीवर कोणतरी कल्पेश शेठ म्हणून माणूस आलेला असतो. आता कल्पेश शेठ येतो त्यामुळे तो आता तिथला गुंड असतो तो एरियातला. आणि इकडे तो म्हणजे त्याच्याकडे चहा मागत असतो स्पेशल चहा. आणि मग इकडे पूर्वा इकडे म्हणजे असं बोलत असते तिच्या केबिनमध्ये बसून की सगळेच चौकीतले माजलेत म्हणून, त्यांना मी कोण हे माहिती नाही आहे आणि माझा हिंगा यांना दाखवावंच लागेल आणि ह्यांना समजावंच लागेल काहीतरी, नाहीतर हे माझ्यावर डोक्यावर चढतील आणि मलाच हे शहाणपणा शिकवायला इकडे येतात. काहीतरी करावं लागेल पूर्वा, काहीतरी करावं लागेल असं आता ती पूर्वा तिथे बोलत होती. आता इकडे टपरीवर तो कल्पेश शेठ आलेला असतो आणि तो आता खूप असा वाढीवपणे बोलत असतो आणि तो कॉलवर बोलत असतो. तेवढ्यात पापा चहा घेऊन येतो आणि कल्पेश चहा त्या चहाला म्हणजे चहाच्या कपाला लागतो आणि चहा पूर्ण त्याच्या पॅन्टवर पडतो. आता मग त्या कल्पेशला राग येतो, त्याच्यामुळे तो मग पप्प्याला ओरडतो की तुला छान वगैरे नीट देता येत नाही का, तुला ही टपरी इथं ठेवायची का, तुला बंद वाढायची असं तो तिथे म्हणत असतो. तर मग आता तो पप्प्याला बोलतो, त्याच्यामुळे मंजूला राग येतो. मंजू उठते आणि त्याला बोलते की तुमचा धक्का, तुम्ही कॉलवर बोलत होता तेव्हा तुमचा धक्का चहाच्या कपाला लागला, त्यामुळे तो चहा सांडला, तुमच्या चुकीमुळेच तो सांडला. तर मग आता त्याला राग येतो कल्पेशला. तो बोलतो की तुला कोणी मध्ये यायला सांगितले म्हणून, तू मुलाची कपडे घातली याचा अर्थ तू मुलगा झाला असं नाही आणि मुलांसारखं वागायचं नाही असं तो बोलत असतो. त्यामुळे आता मग मंजूला राग येतो, तो सगळं तिला आता बोललेला असतो आणि आता ती तर बदललेली असते. त्यामुळे आता ती त्याच्या कानाखाली देते. तर मग आता तिला राग आलेला असतो, त्याच्यामुळे तिने कानाखाली दिलेली असते. आणि मग हा कल्पेश घाबरतो, तिला बोलतो की तू खूप वेगळं वागते म्हणून, मी या एरियाचा गुंड आहे म्हणून आणि तुझी तक्रार आता मी चौकीत करणार असं तो तिला बोलत असतो. मग ती बोलते जा कर म्हणून, मला काही फरक नाही पडणार, पण तुझी सगळी फाईल काढेन आणि मग तुझे जे काही गुन्हे आहे ना ते सगळे काढेन असं आता ती त्याला बोललेली. त्यामुळे तो घाबरतो आणि मग इकडं सुद्धा सत्या उभा राहून त्याच्याकडे रागाने बघत असतो. आता तो सत्याला घाबरत असतो, सत्या नक्की कोण आहे त्याला माहिती असतं. मग तो त्याला घाबरता आणि तिची माफी मागून तो तिकडनं निघून जातो. आता इकडे हे दोघे घरी यायला निघतात आणि तर मग ते आता घरी येत असतात. आता त्या पप्प्याला बाय बाय बोलतात आणि बोलतात की घरी वाट बघत असतील सगळे, त्यामुळे आम्ही जातो म्हणून. आणि इकडे आता घरी माया आणि सपना दोघी मस्त खीर खात असतात, त्यांना खीर मस्त आवडलेली असते. मग आता माया सपनाला बोलते की तुला राग नसेल येणार तर मग एक बोलू का, तर मग ती बोलते बोला की. तर मग आता ती बोलते की नेबर आपली खूप छान स्वयंपाक करते, ती तुझ्यापेक्षा छान करते, पण तुला काही स्वयंपाक येतच नाही. आता सपनाला तर येतच नसतो, त्यामुळे ती काय बोलतच नाही आणि त्यांना खीर अशी खूपच आवडलेली असते आणि त्यांना ते जरा खीर तर जास्तच खायला निघतात. मग त्यानंतर आता माया बोलते की आता आपण बातम्या बघू म्हणून. तर मग आता सपना जरा काचकूच करते पण ते शेवटी बातम्याच लावतात. आणि आता सत्याचीच बातमी येते की सत्य आता जामिनावर सुटलेलं आहे आणि आता त्याच्या जी काही माणसं असतात, त्याची जी काही तिथली माणसं असतात ती आता मोठ्याने जल्लोष साजरा करतात अशी आता बातमी येते. आता ही बातमी ऐकून मायाला खूप आनंद होतो आणि ती बोलत असते की माझा आता मुलगा आला, माझा मुलगा आता घरी येणार असं ती बोलत असते. तर मग आता इकडे सत्य मंजूला बोलत असतो की तू नक्की म्हणजे तू वाघमारे तुम्ही खूप बदलल्यात म्हणून.
तर मग आता मंजू त्याला बोलते की कायद्याचा वापर जिथं करता नाही येत तिथं आता वायद्याचा वापर कसा करायचा हे आता मला चांगलंच कळलेलं आहे, त्यामुळे आता मी असंच वागणार. तर मग आता सत्य तिला बोलतो की वा एकदम बरोबर म्हणून. आणि मग सत्य बोलतो की चला आता खूप झालं, आता निघूया म्हणून. आणि मग आता ते घरी यायला निघतात. आणि इकडे माया खूप खुश झालेली असते बातमी ऐकून. तिचा आनंद असा गगनात मावतच नाही. ती सत्य आल्यावर त्याला ओवाळायचं वगैरे असं ती सगळं बोलत असते आणि ताट तयार करायला सापडायला सांगते. आता तिथे सत्याचे पप्पा येतात. तर ते त्यांना बोलतात. आता माया तर सांगते की आपण सत्याचं स्वागत करायचं असं तसं. तर मग आता ते तिला बोलतात की स्वागत करायची काही गरज नाही म्हणून. त्याला कोणी ॲड टाकले माहिती ना तुला, तुझ्या लाडिका पूर्वा मॅडमने, आणि त्या आपल्या मुलाच्या पाठीशी, त्यामुळे आपण काही करायला नको म्हणून. आणि ते बोलतात तू जरा समजून घे, अडचणीच्या काळात पैसे उधळायचे असतात म्हणून आनंद साजरा करायचा नसतो, असं ते आता तिला बोललेले. पण काय माया काय ऐकणारी नसते आणि ती काही तिच्या मनाला येईन तसंच वागत असते. आता इकडे सत्या आणि मंजू निघालेले असतात. आता मग गाडीवरून सत्या वाघमारेला बोलतो की वाघमारे हळू चालवा की, तारीख आहे का कोणती. मग मंजू बोलते की मला तुझी सोडून कुठली तारीख असणार. तर मग आता ते मंजू बोलते की आयुष्याला वेग पाहिजे, पकडून बस म्हणून. मग सत्या बोलतो कसं दिसेल ते. तर मग मंजू बोलते की वाघिणीला वाघमिठी मारून बसल्यावर कसं दिसतं ते आता अख्ख्या साताऱ्याला बघू दे, असं ती तिला बोलत असते. त्यानंतर मग आता मंजू सत्याला एका ठिकाणी घेऊन येते. त्यानंतर आता मंजू सत्याला एका ठिकाणी घेऊन आलेली असते. तर मग आता सत्याला ते ठिकाण आवडतं. तो बोलतो की छान आहे ठिकाण म्हणून. आणि मग तो तिला बोलतो की तुम्ही मला या ठिकाणी असं घेऊन याल असं कधी वाटलं नव्हतं, कारण मीच अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन येतो. तर मग आता तो तिला बोलतो की माझ्या बायकोने एवढंसं तरी केलं ना तरी मला ते खूप आबाळासारखं वाटणार आहे, कारण मंजू त्याला बोललेले असते की तुला आवडत नाही का, असं खूप असं छोटं वाटतंय का, त्यामुळे तो तिला असं बोललेला असतो. आणि मग तो तिला बोलतो की पण तुम्ही एवढ्या रोमॅन्टिक कशा काय झाल्या. आता मग ती बोलते की सत्यजित सुर्वे तुम्हाला काही मंजू अशी वाटली का. आता तुम्हाला दाखवते मंजू वाघमारे किती रोमॅन्टिक येते. आता ती सगळं बोलत असते. आणि मग मंजू आता एका म्हणजे बाहेर जाते आणि ती येताना एक फूल घेऊन येते. आणि त्याला आवाज देते आणि बोलते की सत्यजित सुर्वे इकडे पहा म्हणून. आता मग तो तिच्याकडे बघतो आणि ती आता खाली बसते आणि आता ती त्याला एक फूल देते. आणि तिने एक चाफ्याचं फूल त्याच्यासाठी आणलेलं असतं. आता मग ती फूल घेऊन येते आणि ती खाली बसलेली असते आणि ती बोलते की हे फूल एका मैत्रिणीकडून, हे फूल एका बायकोकडून आणि हे फूल आता तुम्हाला. आता ती मग बोलते ह्या फुलाला प्रेमाचं प्रतीक समजा म्हणून माझा. तर मग आता तो बोलतो की फुलाचा गंध म्हणजे आपल्या नात्याचा गोडवा आहे. या नाजूक फुलाला नाजूक नात्याला गंधित करून फुलूया असं आता ते म्हणलेले. तर मग तो सत्या बोलतो की मला हे सगळं काही खोटं वाटत नाही, मी तुला चिमटा काढू का. तर मग मंजू त्याला बोलते की तू तुझंच काढ म्हणून. आणि आता तो स्वतःलाच चिमटा काढतो. आणि मग तरीसुद्धा बोलतो की मला काही खरं वाटत नाही आहे म्हणून. आणि तिच्याकडनं फूल घेतो. आणि मग तो बोलतो की वाघमारे मातीचा सुगंध जसा असतो ना तसंच आता आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसा इतका पवित्र आहे. आणि मी खूप नशिबाने की तुम्ही मला माझ्या बायको मिळालेत म्हणून, कारण आता तुम्ही मला प्रत्येक संकटातून आता तुम्ही मला बाहेर काढलेलं आहे आणि आत्तासुद्धा तुम्हीच मला जामीन करून दिलेला आहे. आणि मग तो तिला मिठी मारतो. आणि मग आता ते सगळं करून ते तिथे खूप असा रोमांस करतात आणि त्यांचं खूप असं प्रेम तिथं उतू चाललेलं असतं. मग आता ते सत्या परत बोलतो की चला आता घरी जाऊया म्हणून. आणि ते आता घरी यायला निघतात. आणि फुल बुलेटवर आता दोघंजण आलेले असतात आणि फुल एंट्रीमध्ये ते आता घरात यायला शिरतात. आणि ते आता दोघंजण पाऊल टाकतच असतात. पण आता तिथे माया त्याने बोलते थांबा. आता माया वगैरे तिथं आरतीचं ताट वगैरे घेऊन आले असते, कारण आता तिला सत्याचं औक्षण करायचं असतं. आणि मग ती तसाच पाय त्यांचा मागे घ्यायला लावते, कारण आता एकदा पाऊल टाकलेला मागं घ्यायचा नसतो. पण माया येते आणि त्यांना परत पाय म्हणजे टाकलेला पाऊल ती त्यांना परत मागं घ्यायला लागतं. आणि आता माया तर ओवळायला आलेली असते. सत्या तिला बोलतो का गं तू असे अचानक ओवळायला काढली म्हणून. तर मग ती बोलते माझा पोरगा एवढ्या 2-3 दिवसांनी जेलमधून आलाय, तर मग त्याला त्याचं औक्षण करायलाच पाहिजे आणि त्याची नजर दृष्ट काढलीच पाहिजे. आणि मग ती त्याला बोलते की 2-3 दिवस जेलमध्ये राहून तू किती वाळला आहे म्हणून. आणि त्याचं आता थोडंफार कौतुक करत असते. आणि मग ती त्याला आता ओवाळायला घेत असते. आणि आता त्याला ती ओवाळते, पण मंजूला काही ती ओवाळत नाही, कारण तिला माहितीच नसतं नक्की काय झालेलं आहे. आणि आता ही मंजू अशा गेटअपमध्ये का आलेली आहे, तिने मुलांसारखे कपडे का घातलेले. तर मग आता ती त्याला ओवाळत वगैरे असते. आणि मग आता सत्या बोलतो की तुम्हाला कसं काय कळलं मी सुटणार आहे म्हणून. तर मग आता सपना बोलते की तुम्ही रस्त्यावरनं चाललात तरी बातमी येते आणि आता तुमचं तर जामिनावर सुटका झाला आहे, त्याच्यामुळे म्हणजे सगळ्या चॅनलवर तुमचीच चर्चा आणि सगळीकडे आता तुमचीच बातमी आहे म्हणून, असं आता ती त्याला बोललेली. आणि आता तिने आता मंजूला औक्षण केलेलं आहे.
आणि आता त्यांचं औक्षण वगैरे तर झालेलं असतं, पण आता विषय असतो मेन पॉईंटचा, मेन ट्विस्टचा. आणि आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे, कारण आता ही मंजूला तर काही बोलत नाही आणि मंजू आता मायाला ढकलून घरात येते आणि माया तिला रागात बोलत असते, कारण आता मंजू असं कधी वागत नाही आणि मंजूने अचानक असा ट्विस्ट त्यांच्यासमोर आणलेला असतो आणि आता मायाला तर राग येतो. तर मंजू काही आता घाबरत नाही आणि मंजू तिच्यासमोर चुटकी वाजवते आणि बोलते की आता ही मंजू कुणालाच घाबरणार नाही आणि जिथे चुकीचं आहे तिथे चुकीचं, म्हणजे जिथे चुकीचं असेल तिथे ती बरोबरच वागणार. आणि ती म्हणजे तिला त्यांनी खूप काम बिम करायला सांगितलेलं असतं आणि खूप वेळा म्हणजे तिला बाहेर जायचं असलं तरी मायाने अडवलेलं वगैरे असतं. आणि आपण जसं मागील भागात पाहिलं तसंच म्हणजे मंजूला त्यांनी प्रत्येक घरातली छोटी छोटी गोष्ट, छोटे छोटे काम आता त्यांनी मंजूला करायला लावलं असतं, कारण आता सत्य तिच्या पाठीशी नसतो, त्यामुळे तिला सगळंच काम असं करावं लागलेलं असतं आणि त्यांनी खूप असा घाण प्रकारे तिचा छळ केलेला असतो. पण आता ही मंजिरी वाघमारे बदललेली असते आणि आता ती मात्र कोणाचं ऐकणारी नसते आणि ती खूप आता धाडसी वगैरे झालेली असते आणि ती खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरं असं बोलणारी असते. आणि मग आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता म्हणजे तिने म्हणजे मायाने आता तर तिला अडवलेलंच असतं, कारण तिने स्वतःला म्हणजे मंजूने मायाला धक्का दिलेला असतो, त्यामुळे आता माया तर त्याच्यावर चिडलेलीच असते. पण मंजूसुद्धा ऐकत नाही. मंजू तिला बोलते, तिला ठामपणे थडकावून सांगते की माझी वाट अडवाल तर तुमचीच वाट लावीन, असं ती आता तिला बोललेली. आणि हे ऐकून आता सत्याला खूप आनंद झाला, कारण आता मंजू ही स्वतःबद्दल स्वतःसाठी काहीतरी बोललेली, त्याच्यामुळे आता सत्याला खूप असा आनंद झालेला आहे. आणि आता आपल्याला पुढच्या भागात असं म्हणजे पुढील काही भागात आपल्याला असं काही बघायला मिळणार आहे, कारण आता मंजू आता हे सगळं बोललेले असते की तुमची वाट लावेन वगैरे, त्यामुळे आता माया आणि सपनाला खूप असं घाबरतात. त्या दोघी तिला खूप अशा घाबरलेल्या असतात आणि आता त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो, कारण आता मंजू ही ह्या घराची मालकीण झालेली असते आणि तिला म्हणजे तिची या घरात पूर्णपणे सत्तेच असते आणि आता मायाचं आणि सपनाचं काहीच चालणार नसतं. त्यामुळे मायाला तिचं म्हणजे तिने ज्या पद्धतीने चुकीचं वागलेली असते मंजूसोबत ते आता तिला पटतं आणि आता माया सपना मिळून आता मंजूच्या पाया पडतात आणि आता तिची माफी मागतात. असं आपल्याला आता पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. पण नक्की मंजू नक्की काय प्रकार करते आणि त्यांच्यावरती कोणती अशी जादू करते की माया आणि सपना आता तिची माफी मागणार आहे, तर हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचा भागसुद्धा पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.